वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तुला काय वाटतं आता मी तुला सोडणार आहे अशी? मी शूट करते. पळाली ती बोलू नको आता. जोरात नको आपू दरवाजा. मोनू माझी रिंग लाईट. अरे हरामखोर. माझी रिंग लाईट द्या मला माझी रिंग लाईट द्या. तेवढंच आहे. चावली बघ किती जोरात. कुठे चावली? कानावर. लाल झाले. चल सोड. मला का तोडलं? मुझे क्यों तोडा? पांगाले. चला आता बस झाला ना, गपचूप बस. चला ऐशा झोपा आता. सकाळी मम्मा तुला माहितीये काय आज स्कूलला का नाही गेली तू सकाळी? पाहिजे हा गेंडी बस आणि बोल. एवढ्या रात्रभर फोन युज करायची काय गरज आहे रे? नाही मी लवकर झोपलेली काल. मग का नाही उठली? ती उठवत होती ना तुला सकाळी स्कूलला जायला. का नाही उठली? स्कूल इम्पॉर्टंट नाही. सोनल दिसला मग मी इथं नाव बोले ना. ऐश्वर्या सतीश काय तू काय बोलली? टीचर मला सांगितलं. टीचरनी लय बोंबा मारल्या तुझ्या छोट्या मुलीला. आणि माझा व्लॉग अशा प्रकारे चालू झालेला आहे गाइस. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. गॅलरीचं दरवाजा. अरे छोटीशी जागा आहे ती. अरे ही बुक ना किशी बाबाची बुक आहे. हिंदी मध्ये हिंदी पण बोल. इंग्लिश वाली आणतो मम्मा. इंग्लिश वाली ओव्हर ऍक्टिंग मस्त करते ना. हाय आता मी नाही हाय गाईस तर ते पहिला झालेला तुमचं. तर आता मी उठली आहे. वाजले आहेत 10:30 आणि मी 10:30 वाजता उठली आहे. आणि माझी कंबर लय दुखते. येशू गेली शाळेत. मोनू वापरते फोन. मोनू पण सकाळी क्लासला जाऊन आली. सो आता मोनूने मला दिलं आहे सकाळ मस्त बॉईल करून त्याचं सोलून पूर्ण असं मला दिलं तिने खायला.
हे मला पार्सल रिसीव झालं आहे. खुशी हिने पाठवलंय मला, बट मला ते बघायला लागेल एकदा. एवढा छान परफ्यूम आहे, म्हणजे त्याचा फ्रेग्रन्स, त्याचा फ्रेग्रन्स एवढा छान आहे की अजूनपर्यंत तो असा येतोय ना, म्हणजे स्वतःलाच ते किती छान वाटतं, म्हणजे ते दुसऱ्यांना असं किती अजून छान वाटेल. आणि मी कधी लावलंय अजूनपर्यंत त्याचं तसंच आहे. मोनू पण लावून गेलीये क्लासला आणि येशू पण गेलीये लावून क्लासला. म्हणजे माझं आहे ते आणि घेणार सर्व आता. हेच मला नाही आवडत. तर आता मी मोमोज खाऊन आली. मी बाहेर जास्त व्लॉगिंग म्हणजे असं शूट वगैरे नाही करत, कारण लगेच जाऊन लगेच येतो आणि मग मला असं बोलायला थोडंसं सर्वांसमोर कसं तरी वाटतं. तर हळूहळू होईल. आणि मला नाही माहिती मी आता काय करणार आहे. खूप जास्त बोरिंग माझे दिवस जातात आहे आणि लवकरच माझा हा रिचार्ज संपणार आहे, ज्यामुळे व्हिडिओ नाही पोस्ट होत आहे का. तर 2 दिवसात माझा हा रिचार्ज संपणार आहे, म्हणजे अजून फक्त 2 दिवस माझे ब्लॉग लेट येणार आहे. नंतर मी अनलिमिटेड वाला करणार आहे, अनलिमिटेड. मग असं माझा ब्लॉग लगेच पोस्ट होऊन जाईल लगेच. आणि रोज सकाळचा ब्लॉग पोस्ट करेन मी, कारण मी आता रात्री ब्लॉग पोस्ट करते तर व्ह्यूज कमी येत आहेत. आता कंटिन्यू करणार आहे मी ब्लॉग, एकदम जोरात ब्लॉग टाकणार. आणि आम्ही लोक 11:30 वाजता चाललोय मॅगडी मध्ये. मी, मोनू, येशू आणि मम्मी मध्ये टाइम सांगायची काय गरज होती, पण जे आहे ते आहे. मम्मी आता काय नाही करू शकत त्याला आपण. आम्ही लेट जातोय. मी ब्लॅक घातलंय, मोनूने ब्लॅक घातलंय. आपण दोघांनी ब्लॅक का घातलंय? मस्त नवीन परफ्यूम मारून. मला बघ काय घालायला लागतंय खाली, पिंक क्रॉक्स. पण ठीक आहे, चला काय नाही. चांगली वाटते. हिला बोल बाहेर जायला. ते लोक तर सर्व एकमेकांवर असे नावं टाकतात ना. आणि मोनूला लागली लई जादा भूक. चल आता. आणि इथे मांजर रडते, माझी फाटते मांजरीला बघून, कारण माझी लई फट्टू आहे, मी लई मोठे फट्टू आहे. मांजरीला बघून मी लई घाबरते. पण आता येशू पण आली, मागे आहे येशू, मी, मोनू, येशू. आम्ही जातो आहे आता मॅगडी मध्ये. माझी हालत, एवढा मेकअप करून केस बांधून काय मतलब झालं, जेव्हा केसांची वाटच लागणार होती. मी किती छोटी वाटते या दोघांसमोर. मी खूप जास्त छोटी वाटते. हे बघा आपण इथेच बसते. ओके, मला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाहेर तर थंडी आहे ना मोनू, आता थंडी चालू झाली आहे आता. माझं बाळ, चल. येशूला जरा ब्लॉग मध्ये यायला आवडत आहे. सर्व सेम थोडी असतात यार. तुम्ही असं येशूला बोलू नका, अजून जास्त बोला. अजून मी जरा कॅमेरा पुसते, तरी पण मी तशीच माकड तोंडाची दिसते. पण जे हाय ते आहे. एवढी भूक लागलेली, मोनू येऊन जे चालू केलंय मोनूने खायला. वाव, फॅन बोलला ना असं तर मला लई लाज वाटते. मला एकदम असं होतं की
हे खूप जास्त बोलते म्हणून तू. माझं इथे ब्लॉग शूट करायला कोण नाही, तर मी माझंच मलाच करायचंय. हे करून खायचं का म्हणजे बोलीमध्ये आहे. पैसे आले खाते कोणतं पाहिजे? मला ते समजलं तर पप्पाला ते पासपोर्टचे त्याच्यासाठी मला नको असणार. असे मांडी बिंडी घालून बसलोय यार, कारण कोण नाही मॅगडीमध्ये म्हणून असं चाललंय. तुम्ही तुमचं काय पण करा, मला खाऊ द्या. कधी कधी आम्हाला अशी बाहेर जाऊन खायची गरज असते. फक्त खायच्या कामाची ही पोळी, फक्त खायच्या कामाची आहे. इशू पप्पाचा फोन येतोय म्हणून एन्जॉय पण नाही करू शकत यार. आता आम्ही लोकांनी खाल्लंय, आता आम्ही जाणार डायरेक्ट घरी. पण काही फायदा नाही आमचा इकडे येऊन. मी एवढी चांगली दिसते, त्याच्यापेक्षा ऑर्डर केलं पाहिजे. तुला सर्दी आणि खोकला लगेच झाला. पण आणि मी हा विचार करते आहे की मी रेड कलर करण्याच्या बदली मम्मीचा जो कलर आहे तसा हायलाइट करू, एकदम ब्लॉन्ड. What's it guys? माझी लोकेशन आणि ओव्हर ऍक्टिंग नाही मी अशी करत होती मुद्दामून इशूला जरा हे करायला. तर परत कमेंट दिली की ओव्हर ऍक्टिंग. मैं अशीच. मुझे सोना है, फिर कल सुबह उठ के काम पे जाना है. नो रिएक्शन यांचे. फालतू लोकांसोबत फिरते मी. उद्या उठून मला सकाळी कामाला जायचं. चला 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 माझ्या मागे मागे या सर्वांनी. हे दोघी ना मला अजिबात भाव देत नाही. लोकांना ना काय समजतच नाही की मोठी बहिणीची थोडी रिस्पेक्ट करावी. आता ओरडेन कशी. चल ना बाहेर पण चल ना ऍटलीस्ट. मला माहिती होतं ह्या लोकांना असं ओरडून बोलल्याशिवाय ह्या लोक ऐकणार. आणि आम्ही तिघं आता निघालो आहे डायरेक्ट घर पे जाने के लिए. अरे मोनूचा फोनच नाही सुटत यार. मोनू आजकाल ना खूप जास्त बोरिंग झाली. मोनू पहिला अशी नव्हती पण मोनू आता अशी झाली आहे. खूप जास्त बोरिंग झाली. मला येशूची कंपनी एन्जॉय करायला लागेल आता. अनफॉर्च्युनेटली मला येशूच्या टीम मध्ये जायला लागणार आहे, जे की मला अजिबात नाही आवडत. ऍटिट्यूड तर देखो. अरे येशू तुला माहितीये तुझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. काय करते खरं तुझ्यापेक्षा 8 म्हणजे काहीतरी असतं येशू. असंच नाही 8 एक नंबर 8 एक नंबर असतं. 8 एक काय 8 एक नंबर असं. ओके ओके आता समजा. दिमाग का बत्ती जला ऐसा मेरा अभी. तुला जरा मेंटली प्रॉब्लेम आहे. हाय हिला गाईज. सो येशूला मी एवढीच सतवते की मी येशूच्या बाजूला आली की येशू लगेच बोलते मला काय केलं. तर येशूला माहिती मी शांत बसत नाही कधी. हे दोघी ना ह्या दोघींमध्ये एक मॅग्नेट आहे. एकदम मॅग्नेट आहे या दोघींमध्ये. आणि मी आजच एक ऍस्ट्रॉलॉजर वाली व्हिडिओ बघितली आहे. चूप बोलू दे मला. आजच मी ऍस्ट्रॉलॉजरची एक व्हिडिओ बघितली. त्याच्यामध्ये लिहिलंय 2025 मध्ये 1 नंबरवाल्यांनी 8 नंबरवाल्यांपासून लांब राहिलं तरच तुमचे काम बनतील. तर मग मी विचार केलाय मी एक दुसरं घर घेऊन एकटी राहणार आहे. माझं काय व्हॉट्स ए गाइस. माझं काय तुझा इकडे झोप. मला काय करायचं झोप जाऊन. चल इथूनच जायचं शाळेत.
तो घाबरला ना तुला बघून. तू नाही घाबरली, ऑटोवाला घाबरला. आई ग, हिला ठोकली तर माझी ऑटो सुटून जाय. नो फक मेरा ऐशू. यस नाही पण मी आयशू आयशू बोला ना. अनफनी साडी. मला असं काय बोललीच नाही. ते असं एक नृत्य सादर करीन ना मी. काय नृत्य काय डान्सला नृत्य सादर करीन ना मी. माझा एक गाडी थांब. मेंटलच आहे ती, वनात फिरते आंब्याच्या मला. आणि मोर आहे. येशू तुटून खाली पडशील, खाली सांडशील येशू. ऐश्वर्या करते आहे ब्लॉगिंग गाइस. पण माझ्या केसांचा कशाला मी येशू मोनू आम्ही लोक जस्ट आता आम्ही घरी आलोय. आणि आजचा दिवस काय एवढा चांगला नव्हता. फक्त मी येशू मोनू आम्ही लोक बाहेर गेलेलो, थोडंसं खाऊन वगैरे आलो. बस आता मी विचार करते आहे की न्यू मीला जायचं शॉपिंगला. जो काय मलाडमध्ये आहे ना म्हणून एकच आहे इकडे इन्फिनिटी मॉलमध्ये मी जाणार आहे. म्हणून सेल कुठे ऑनलाईन आहे की आपण डायरेक्ट शॉपमध्ये जाऊ शकतो? दोन्ही 29 आपण शॉपमध्ये जाऊया. 29 नोव्हेंबर ना. 29 नोव्हेंबर पासून सेल चालू आहे बाय वन गेट वन फ्रीची तिकडे. तर मी फर्स्ट टाइमच जाणार आहे. मी कधी ह्याच्या पहिले गेली नाही. तर मी विचार करते जायचा 29, 30 आणि 1 तारीख ना म्हणून. 3 दिवस सेल आहे न्यू मध्ये मलाड इन्फिनिटी मध्ये. तर मी विचार करते जायचं किंवा मी ऑनलाईन पण ऑर्डर करू शकते. आता बघू कसं काय होतं ते. सो जर तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला तर त्यासाठी थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गाईज.